तुम्ही कधी असा विचार केला आहे का, आपण देवाकडे प्रार्थना करतो, आपण देवाला हाक मारतो, आपण देवाला म्हणतो देवा माझी मदत कर, पण तरीही देव कधी कधी शांत का असतो का? काही वेळा असं वाटतं की आपली प्रार्थना आकाशातच थांबते. आज मी तुम्हाला एक प्रार्थनेचं रहस्य सांगणार आहे. कदाचित प्रॉब्लेम देवामध्ये नाही हो, कदाचित प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये आहे. कदाचित आपल्या पापामुळे आपण देवापासून दूर गेलो आहोत. आणि आज आपण पाहणार आहोत बायबल याबद्दल काय सांगते. बायबल खूप स्पष्टपणे सांगतं, पाप जे आहे माणूस आणि देव यांच्यामध्ये अंतर निर्माण करतं. यशाया 59:2 लिहिलेलं आहे, तुमच्या पापामुळे तुमच्यात आणि तुमच्या देवामध्ये अंतर पडलं आहे. याचा अर्थ काय? देव आपल्याला सोडून देत नाही आहे, पण आपलं पाप आपल्याला देवापासून दूर घेऊन जातं. जसं एखादं मूल घराच्या बाहेर जातं, पण आईवडील त्याला सोडून देत नाहीत, त्याचा पिछा करतात, तो कुठे गेला काय नाही त्याला शोधतात, पण मूल स्वतः दूर जातं बरं का. अगदी तसंच आपल्या जीवनामध्ये पाप आलं की आपण देवापासून दूर जातो. एक मुलगा होता, तो रोज देवाकडे प्रार्थना करायचा आणि म्हणायचं, देवा मला नोकरी दे, देवा माझ्या घरातील समस्या दूर कर. पण त्याच्या जीवनात काहीच बदल होत नव्हता. तो निराश झाला आणि एक दिवस तो खूप रागाने म्हणाला, देवा तू माझी प्रार्थना ऐकत का नाही आहेस? पण त्याच दिवशी त्याने बायबल वाचायला सुरुवात केली आणि त्याला एक वचन दिसलं, नीतिसूत्रे 28:9. जो मनुष्य देवाच्या नियमाकडे कान देत नाही त्याची प्रार्थना देवाला आवडत नाही. हे वाचून त्या तरुणाला एक धक्का बसला, कारण त्याला एक गोष्ट अशी आठवली, तो देवाकडे प्रार्थना तर करत होता, पण त्याचं जीवन देवाच्या मार्गाकडे नव्हतं. तो खोटं बोलायचा, लोकांना फसवायचा, वाईट सवयीमध्ये अडकलेला होता. त्या दिवशी त्याला समजलं, देव त्याच्यापासून दूर नाही आहे, तो स्वतः देवापासून दूर केलेला होता. बायबलमध्ये एक येशूने सुंदर अशी कथा सांगलेली आहे. ती कथा आहे उधळ्या पुत्राची. एका माणसाला 2 मुलं होते. एक दिवस छोटा मुलगा वडिलांकडे आला आणि म्हणाला, मला माझा हिस्सा द्या. वडिलांनी त्याला त्याचा हिस्सा दिला बरं का, पण तो मुलगा घर सोडून दूर गेला. लक्ष देऊ नये का? तो तिथे गेला आणि वाईट जीवन जगायला लागला. तो पापात जगत होता आणि काही दिवसांनी काय झालं, त्याचे सगळे पैसे संपले. तो इतका गरीब झाला की त्याला डुकराला खावयास घालवायचं काम लागलं. म्हणजे डुकराला टाकलेलं अन्न तो खात होता. त्यावेळी त्याला एक गोष्ट समजली. तो म्हणाला, मी माझ्या वडिलांच्या घरातून दूर आलो आहे म्हणून माझं जीवन असं झालं. आणि तो पश्चाताप करून परत वडिलांकडे गेला बरं का. आणि जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या वडिलांनी काय केलं माहीत आहे? त्याला शिक्षा दिली नाही हो, त्याने त्याला मिठी मारली, त्याला गळ्याला लावून घेतलं. ही कथा आपल्याला एक मोठं सत्य सांगते. पाप आपल्याला देवापासून दूर नेतं, पण देव आपल्याला कधी सोडत नाही बरं का. जर आपण मनापासून पश्चाताप करून देवाकडे परत आलो तर देव आपल्याला पुन्हा स्वीकारतो. आणि कदाचित आज तुमच्या जीवनामध्ये असं काहीतरी आहे जे तुम्हाला देवापासून दूर नेत आहे. कदाचित एखादी चुकीची सवय, कदाचित एखादं पाप, पण आज देव तुम्हाला बोलवत आहे. तो म्हणत आहे, माझ्याकडे ये, कारण देवाचं प्रेम आपल्या पापापेक्षा मोठं आहे. तुम्हाला माहिती आहे का, पाप माणसाचं जीवन कसं संपवते? पाप सुरुवातीला ना खूप लहान वाटतं. लोक म्हणतात, अरे काही नाही आहे, छोटी चूक आहे, एकदा केलं तर काय होणार आहे. पण बायबल आपल्याला सांगते की पाप कधीही लहान राहत नाही, ते हळूहळू आपल्या संपूर्ण जीवनाला संपवून टाकतं. बायबलमध्ये रोमकरास पत्र 6:23 लिहिलेलं आहे, पापाची मजुरी म्हणजे मृत्यू. याचा अर्थ फक्त शारीरिक मृत्यू नाही आहे. पाप माणसाचं मन, नातेसंबंध आणि भविष्यसुद्धा नष्ट करू शकतं बरं का. ही गोष्ट कधी विसरू नका. कसं तुम्हाला मी सांगतो, एक माणूस होता, खूप चांगला होता, त्याचं कुटुंब होतं छोटंसं, चांगली नोकरी होती, त्याचं जीवन व्यवस्थित चालू होतं. पण एक दिवस त्याने एक छोटीशी चूक केली. त्याने खोटं बोलवायला सुरुवात केली. त्याला वाटलं यात काही मोठं नाही आहे, खोटं तरी बोलतोय. पण हळूहळू ते खोटं त्याच्या जीवनाचा भाग बनला बरं का. तो लोकांना फसवू लागला. काही दिवसांनी त्याच्या नोकरीमध्ये समस्या निर्माण झाल्या. त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक त्याच्यावर आता विश्वास ठेवत नाहीत. आणि शेवटी त्याने सगळं गमावलं बरं का, त्याचं कुटुंब, त्याची नोकरी, त्याचा सन्मान. तेव्हा त्याला समजलं की एक छोटंसं पाप संपूर्ण जीवन नष्ट करू शकतं. बायबलमध्ये एक राजा होता, त्याचं नाव होतं दावीद. तो देवावर प्रेम करणारा माणूस होता. एक दिवस त्याने एक मोठी चूक केली. त्याने एका स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहिलं. त्या स्त्रीचं नाव होतं बेतशेबा. त्या पापामुळे काय झालं माहीत आहे, त्याच्या जीवनामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या. त्याच्या कुटुंबात संघर्ष आला, त्याच्या घरात शांती राहिली नाही. हे आपल्याला दाखवते की पाप किती धोकादायक असू शकते ते. म्हणून लक्षात ठेवा, पाप नेहमी 3 टप्प्यात काम करतं.
सुरुवात ते लहान आणि आकर्षक वाटतं बरं का. आणि नंबर 2 सवय, ते आपल्या जीवनाचा भाग बनते. आणि नंबर 3 आहे परिणाम, ते आपलं जीवन नष्ट करू लागतं. म्हणूनच याकोबाचे पत्र 1 आणि 15 लिहिलेलं आहे, पाप पूर्ण वाढले की मृत्यू निर्माण होतो. जर आपल्याला पापामुळं आपलं जीवन नष्ट होऊ द्यायचं नसेल ना, तर आपण देवाकडे परत यायला पाहिजे. जसं तो उधळा पुत्र आपल्या वडिलांकडे आला, तसं आपण आपले पाप कबूल करून पश्चाताप करून देवाकडे जाणं गरजेचं आहे. आपण आपली चूक मान्य केली पाहिजे. बायबल आपल्याला आशा देते हो. योहानाचे पहिले पत्र 1 आणि 9 लिहिलेलं आहे, जर आपण आपले पाप कबूल केले तर देव विश्वासू आहे, तो आपले पाप माफ करेल. कदाचित आज तुमच्या जीवनात असं काही आहे जे तुम्हाला आतून त्रास देतं. कदाचित एखादी चूक, कदाचित एखादं पाप. पण एक चांगली बातमी आहे तुमच्यासाठी, देव अजूनही तुम्हाला बोलवत आहे. कारण येशू पाप्यांना वाचवण्यासाठी आला आहे. जर आपण मनापासून देवाकडे परत आलो तर देव आपल्याला नवं जीवन देतो. आपण पाहिले की पाप माणसाला देवापासून दूर नेतं, पाप माणसाचं जीवन नष्ट करू शकतं. पण एक सर्वात मोठा प्रश्न आहे, मग पापातून मुक्ती कशी मिळेल? कारण प्रत्येक माणूस कधी ना कधी चूक करतोस, कधी ना कधी तो पाप करतोस. पण बायबल आपल्याला एक मोठी आशा देतं, ते म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास. बायबलमध्ये योहान 3:16 लिहिलेलं आहे की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो नाश पावणार नाही, तर त्याला अनंत काळचं जीवन मिळेल. याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला वाचवण्यासाठी येशूला या जगात पाठवलं, पापातून मुक्ती मिळण्यासाठी येशूला या जगावरती पाठवलं. आपण मनापासून जर पश्चाताप केला तर आपण त्या पापातून मुक्ती मिळू शकते. प्रेषितांची कृत्य 3:19 लिहिलेलं आहे, म्हणून पश्चाताप करा आणि देवाकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसली जातील. पश्चाताप म्हणजे फक्त मला माफ कर म्हणणं असं नाही हो. पश्चाताप म्हणजे चुकीचा मार्ग सोडून देवाच्या मार्गावर चालायला सुरुवात करणे. कधीकधी लोक म्हणतात मी खूप पाप केलं आहे, देव मला माफ करणार नाही. पण बायबल आपल्याला सांगते की देवाची क्षमा खूप मोठी आहे बरं का, खूप मोठी आहे. पहिला योहान 1:9 लिहिलेलं आहे, जर आपण आपले पाप कबूल केले तर देव विश्वासू आणि न्यायी आहे बरं का, तो आपले पाप माफ करेल आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. लक्षात ठेवा, देव आपल्याला शिक्षा करण्यासाठी नाही तर आपल्याला वाचवण्यासाठी या पृथ्वीवरती आला. म्हणूनच येशू क्रूसावर मरण पावले. त्याने आपल्या पापाची शिक्षा स्वतः घेतली, जेणेकरून आपल्याला क्षमा मिळू शकेल. जर आज तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात खूप चुका झाल्या आहेत, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही देवापासून दूर गेला, तर निराश होऊ नका. आजही देव तुम्हाला बोलवत आहे. तो म्हणतो माझ्याकडे ये, माझ्या मुला, माझ्या लेकरा, माझ्या बाळा, तो माझ्याकडे ये, मी तुला नवं जीवन देईन. आज आपण एक मोठं सत्य पाहिलं आहे, पाप माणसाला देवापासून दूर नेतं, पाप माणसाचं जीवन नष्ट करू शकतं. पण बायबल आपल्याला एक सुंदर आशा देते, देव आपल्याला सोडून देत नाही. बायबलमध्ये रोमकरासपत्र 5:8 लिहिलेलं आहे, आपण अजून पापी असतानाच देवाने आपलं प्रेम दाखवलं. कारण येशू आपल्यासाठी मरण पावला. याचा अर्थ असा आहे की देवाचं प्रेम आपल्याला पापापेक्षा मोठं आहे. कधीकधी लोक म्हणतात मी खूप चुकीचं वागलो आहे, देव मला माफ करणार नाही. पण बायबल सांगतं की देवाची कृपा खूप मोठी आहे. स्तोत्रसंहिता 103:12 लिहिलेलं आहे, पूर्व आणि पश्चिम जितके दूर आहेत ना, तितके देव आपले पाप आपल्यापासून दूर ठेवतो. कदाचित आज तुम्ही एखाद्या पापामुळे, एखाद्या चुकीमुळे खूप दुःखी आहात. कदाचित तुमच्या जीवनात असं आहे जे तुम्हाला आतून त्रास देत आहे. पण आज ही गोष्ट लक्षात ठेवा, देव अजूनही तुमच्यावर प्रेम करतो बरं का. देव अजूनही तुम्हाला बोलावत आहे. जर तुम्ही आज देवाकडे परत आलात, तर तुम्ही मनापासून पश्चाताप केला, तर देव तुम्हाला नवीन जीवन देतो, नवीन जीवन देतो. कारण येशू पाप्यांना वाचवण्यासाठी आला आहे. तो पापाचा तारणारा आहे. या वचनातून आपल्याला शिकायचं आहे की आज जर आपण पश्चाताप केलं तर देव आपल्याला नक्कीच सहायता करणार आहे. जसं तो उधळा पुत्र पश्चाताप करून आपल्या वडिलांकडे आला, त्यावेळेस वडिलांनं काय केलं, त्याला गळ्याला लावून घेतलं. तसं बायबल सांगते आपल्याला, आपले कितीही मोठे जर पाप असेल, तर ज्यावेळेस आपण पश्चाताप करून देवाकडे जातो, देवाकडे वळतो, त्यावेळेस देव आपल्याला नक्कीच क्षमा करतो आणि त्या पापातून मुक्त करतो. देव असं कधीच म्हणत नाही तू लय मोठे पाप केलंयस, तुला आता क्षमा मिळणार नाही. देव म्हणतो जर तू पाप केलंयस ना, पश्चाताप कर, माझ्याकडे वळ आणि ते जुनं जे पाप आहे ना, पापाचं जीवन आहे ना, ते सोडून दे आणि परत तू माझ्याकडे ये, मी तुला क्षमा करून टाकतो, असं देव म्हणतो बरं का.
देव कृपाळू दयाळू आहे. तो प्रत्येक पापाची आपल्याला क्षमा देतो. मग तो प्रत्येक पापाची क्षमा देतो म्हणून आपण प्रत्येक वेळेस पाप करावं का? नाही प्रियांनो, हे चुकीचं आहे. त्या पापातून आपल्याला मुक्ती मिळावं, त्या सुटकारा आपल्याला त्या पापातून मिळावं म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेलेला आहे. ज्या पापाची सजा तुम्हाला आणि मला मिळणार होती ती सजा त्याने खुद स्वतःवरती घेतली आणि आपल्याला त्या पापाच्या जाळ्यातून मुक्त केलं. एवढं मोठं देवाने आपल्यासाठी काम केलं. तर आपण आज पश्चाताप करून आपले पाप कबूल करून सोडून देऊन त्या परमेश्वराकडे वळणं गरजेचं आहे. तसाला मग आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. सर्वजण आपले डोळे बंद करूया. धन्यवाद स्वर्गीय पिता परमेश्वर, या वचनाच्याद्वारे आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलास परमेश्वरा. जो कोणी हे वचन ऐकत आहेत पवित्र आत्मा त्यांना प्रत्येकाला स्पर्श कर, आरोग्य दे, शांती समाधान दे. पवित्र आत्मा त्यांना दया कर. त्यांच्या जीवनामध्ये हरेक अडखळण, हरेक समस्या येशू तुझ्या नावामध्ये निघू दे. पवित्र आत्मा त्यांच्यावर दया कर, कृपा कर. तुझी शांती समाधान आरोग्य त्यांच्यासोबत राहू दे. पवित्र आत्मा या वचनाच्याद्वारे तो आम्हाला सांगितलास प्रभू, तो पाप जो कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर तुझी दया होते म्हणलास प्रभू. आज आम्ही आमचे पाप कबूल करत आहे आणि या ठिकाणी सोडून देत आहे परमेश्वर. या वेळेपर्यंत ह्या क्षणापर्यंत प्रभू आमच्याद्वारे काय बोलण्यात, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये कशामध्ये पाप घडलं असेल प्रभू आम्हाला क्षमा कर आणि आमचे पाप आमच्यापासून दूर कर परमेश्वर. आम्हाला पवित्र कर जेणेकरून आमचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होऊ शकेल प्रभू. दया कर, कृपा कर. आमची प्रार्थना तू ऐकलाच. धन्यवाद. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे प्रभू त्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर आणि तुझं नाव मिमाव दे. पवित्र आत्मा परमेश्वरा, सर्व आदर महिमा गौरव तुला देऊन परमेश्वरा आम्ही येशूच्या नावात प्रार्थना करून ऐकतो. आमेन, आमेन, आमेन. देवबाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू. आमेन. तर हा संदेश तुम्हाला, हे वचन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, ह्या अशा लोकांना, काही लोकांना शेअर करा जेणेकरून या वचनाची ज्यांना गरज आहे त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. आवडलं तर एक लाईक करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.